भयंकर अशा दिव्यांच्या प्रज्वलनाने 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते होतंय। या संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ संशोधक लेखिका आदरणीय डॉक्टर तारा भवाळकर, महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषाताई तांबे, प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, मावळते अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे, या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन संपन्न झालेलं आहे। आज या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक शुभयोग जुळून आलेले आहेत। त्याकडे नजर टाकत असताना, त्याविषयीचा आनंद साजरा करत असताना आठवण होते ती घुमांच्या 88व्या साहित्य संमेलनाची, ज्याचंही आयोजक म्हणून संपूर्ण सूत्र सांभाळ होतं सरहद या संस्थेने। सरहद ही संस्था जिथे जिथे हिंसाचार आहे, दहशतवाद आहे, तिथे माणुसकीची फुंकर घालणारी संस्था आहे। मुलांच्या हातामध्ये बंदुका येऊ नयेत, तर लेखणी यावी, पेन यावा, शिक्षणाकडे, विकासाकडे त्यांनी वळावं, यासाठी कटिबद्ध राहून सरहद जे काम करत आहे। आणि म्हणूनच एक साहित्याच्या क्षेत्रातला इतिहास घडला। नाचू कीर्तनाचे रंगी असं म्हणणाऱ्या संत नामदेव महाराजांच्या पंजाबच्या घुमान या गावामध्ये साहित्य संमेलन साजरं झालं। हा एक सुंदर योग आहे बघा की विनोबा भावेंनी ज्यांच्याविषयी म्हटलं होतं की युद्धाने सिकंदरला जे पंजाब जिंकता आलं नाही, ते नामदेव महाराजांनी प्रेमाने जिंकून दाखवलं। आणि आज पुन्हा एकदा सर्व मराठी साहित्यिकांची ही मांदी आळी या ठिकाणी बनलेली आहे प्रेमाने। पवित्र रुकैया मकबूल यांना मी आमंत्रित करतो नवकार मंत्र म्हणण्यासाठी। रुकैया मकबूल। अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय, साधू सज्जन या 5 शक्तींना नमस्कार करून त्यांचं अनुकरण करण्याची प्रेरणा देणारा हा मंगलदायी मंत्र आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात प्राचीन जैन गुफेमध्ये तो कोरला गेलेला आहे। नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवझायाणं, नमो सवसाहुडं, ऐसो पंच नमुकारो सव पाव परासरो, मंगलारं च सौयसिं परमं हवै मंगलम्। धन्यवाद रुकैया। आणि यानंतर आमंत्रित करत आहोत शमीमा अख्तर हिला। शमीमाचं गाणं आज काश्मीरमध्ये तर घराघरात पोहोचलेलं आहेच, पण जगभरात कोट्यावधी लोक तिचं गाणं ऐकतात। आणि तिचं सगळ्यात प्रसिद्ध गाणं कुठलं असेल तर माझे माहेर पंढरी। आज महाराष्ट्र हे तिचंच नव्हे तर अनेक तरुण तरुणींचं माहेर झालेलं आहे। सरहदच्या माध्यमातून मराठी भाषा संस्कृतीशी ते जोडले गेले आहेत। शमीमा आपल्यासाठी सादर करते आहे महाराष्ट्र गीत, अर्थात आपलं राज्यगीत। आणि कविश्रेष्ठ राजा बढे यांनी लिहिलेलं, महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचं संगीत लाभलेलं, महाराष्ट्र शाहीर साबळे यांच्या पहाडी आवाजात दुमदुमलेल्या या राज्यगीताच्या सन्मानार्थ आपण सर्वांनी जागीच उभं राहावं ही विनंती। ऐकूया महाराष्ट्राचं हे राज्यगीत।
पुढे गडगडणाऱ्या नभा आसमानाचा सुलतानीला जबाब देते जिव्हा सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभो राजा घरी घरी तुलनाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादे मनगटे खेळती खेळ जीव गेली दारिद्र्याचा ओढात शिजला निढलाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी जिंकला देश गौरवासाठी जिंकला दिल्लीचेही कचरा तो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र जय हिंद शमीमा अख्तरसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया आणि तिला स्वरसाथ देणारे मझहर सिद्दीकी यांचंही खूप खूप कौतुक रुगैया जेव्हा नौकार मंत्र म्हणते शमीमा महाराष्ट्र गीत म्हणते माऊलींचं पसायदान गाते माझे माहेर पंढरी म्हणते तेव्हा जगभरातल्या करोडो मराठी प्रेक्षकांचे डोळे आनंदाने भरून येतात मित्रांनो. सिराजुद्दीन नावाचा आमचा एक भाऊ आहे. तो काश्मीरच्या खोऱ्यामध्ये सांगतो आता बंदुका बाजूला ठेवू आणि लेखणी हातात घेऊ. काय करतो तर काश्मीर मधल्या बांदीपुरा मधल्या आरागम हे गाव देशातलं सगळ्यात मोठं पुस्तकाचं गाव बनवण्याच्या कामामध्ये प्रामाणिक प्रयत्न करतो. हे आहे साहित्य संमेलनाची फलश्रुती मित्रांनो. महाराष्ट्र अनेकांच्या हक्काचं माहेर आहे. माननीय पंतप्रधानांनी सरहदच्या कामाचं अनेकदा कौतुक केलंय आणि सांगितलंय की जेव्हा जेव्हा असे प्रयत्न होतील तेव्हा तेव्हा मी तुमच्या बरोबर असणार आहे. आदरणीय मोदीजी या संमेलनाच्या उद्घाटनासाठी येत आहेत म्हटल्यावर मराठीचे अनेक वर्षाचे प्रलंबित प्रश्न चुटकीसरशी सुटले. हे संमेलन आता सगळ्या महाराष्ट्राचं आहे. दिल्लीचं तख्त राखणाऱ्या महाराष्ट्राच्या पाठीशी दस्तूर खुद्द आमचे लाडके पंतप्रधान खंबीरपणे उभे आहेत. त्यांचा सत्कार करण्याची विनंती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे आणि उपाध्यक्ष गुरैया स्वामी या दोघांनी करावा अशी विनंती करतो. विठ्ठल रुक्मिणीची अतिशय सुंदर मूर्ती आपण त्यांना देतो आहोत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्यांच्या सावलीमध्ये महाराष्ट्र गुण्या गोविंदाने नांदतो आहे असे विठ्ठल रुक्मिणी. विठ्ठलाच्या या समचरण मुद्रेमध्ये विश्वबंधुता ममता हे सगळं काही सामावलेलं आहे. अठ्ठ्याण्णवाव्या मराठी साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह आहे छत्रपतींची शिवमुद्रा आणि त्याच्यामध्ये असणारी लेखणी. हे बोधचिन्ह त्याचप्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा, त्यांच्या पाठीशी असणारा विठ्ठल, सोनपिंपळाची सळसळ आणि विश्वबंधुत्वाची साथ घालणारं पसायदान कोरलेली एक प्रतिमा, या संमेलनाच्या निमित्तानं निर्माण केलेली जरीपटका नावाची स्मरणिका
सरहद संस्थेच्या वतीनं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना प्रदान करण्यात येईल. त्यासाठी मी शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर आणि अनुज नहार यांना आमंत्रित करतो. ज्या शिवमुद्रेचा आता या ठिकाणी उल्लेख झाला, आपलं बोधचिन्ह पुन्हा एकदा वीरता आणि विद्वत्ता या दोन्हीचा संगम या बोधचिन्हामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. शिवमुद्रा आहे आणि त्याबरोबर लेखणी आहे. हे बोधचिन्ह आपण माननीय नरेंद्रजी मोदी सरांना या ठिकाणी प्रदान करतो आहोत. अतिशय सुंदर अशी ही प्रतिमा या ठिकाणी विठुरायाची आणि ज्ञानेश्वर माऊलींची एकत्रित अशी प्रतिमा आहे. तिथे सोनियाचा पिंपळ बहरलेला दिसतो आहे आणि पसायदानही कोरलेला आहे. ही निर्मिती आहे प्रेरणा नहार यांची. समता विश्वबंधुता हा वारकरी संप्रदायाने विश्वात्मक देवाची आराधना करणारे असे आपले ज्ञानेश्वर माऊली, त्यांची ही विठुराया समवेत असणारी अतिशय सुंदर छबी आणि त्याचबरोबर या संमेलनाची स्मरणिका जरी पटका असं अतिशय बहारदार नाव ज्या स्मरणिकेला लाभलेलं आहे. यानंतर महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सन्मान आपण करतो आहोत. मी सरहदचे संस्थापक आणि 98व्या संमेलनाचे निमंत्रक संजयजी नहार यांना विनंती करते की आपण बोधचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर डॉक्टर उज्ज्वला मेहेंदळे कार्यवाह आणि प्रकाश पागे कोषाध्यक्ष मराठी साहित्य महामंडळ यांना विनंती आहे की आपण स्मरणिका प्रदान करावी. धन्यवाद. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे स्वागतपर प्रास्ताविक करतील. नमस्कार. या महान देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, संमेलनाध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे, नियोजित संमेलनाध्यक्ष डॉक्टर ताराबाई भवाळकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय श्री शरदजी पवार, आयोजक सरहद संस्थेचे कार्यकर्ते आणि आपण सर्वजण, या सर्वांचं मी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे या संमेलनामध्ये मनपूर्वक स्वागत करते. या उद्घाटन समारंभासाठी माननीय मोदींची उपस्थिती आपल्या सर्वांसाठी मोठ्या भाग्याची आणि अभिमानाची गोष्ट आहे. भारताच्या विविध भाषांबद्दल त्यांना असलेली संवेदनशीलता या त्यांच्या निमंत्रण स्वीकारण्याच्या कृतीवरूनच दिसून येते आहे. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आणि संरक्षणासाठी, देशाची विश्वातील प्रतिमा उज्ज्वल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ते ग्रामीण भागातील स्त्रियांची वैयक्तिक स्वच्छता इथपर्यंत त्यांची दृष्टी सर्वत्र फिरत असते आणि या सर्व आघाड्यांवर त्यांचं मार्गदर्शन अतिशय प्रभावी राहिलं आहे हे आपल्याला माहिती आहे. आपल्या संमेलनाध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर या व्रतस्थपणे आपल्या निवडलेल्या विषयाचा शोध घेत असतात. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील लोककला आणि लोकसाहित्याचं त्यांचा अभ्यास आहे आणि 97व्या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या चतुरस्र लिखाणाचा
आणि अभ्यासाचा परिचय आपल्याला गेले वर्षभर होतो आहे. संमेलन स्थळ दिल्ली हे स्वतःमध्येच एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. यापूर्वी दिल्लीमध्ये 1954 साली तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य संमेलन झालं होतं. त्यानंतर आज 2025 साली पुढचं संमेलन होत आहे. 1960 साली महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर हे पहिलंच संमेलन इथे होत आहे. मराठी भाषेला केंद्र शासनाने मराठीत अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर आणि तसा शासन निर्णय महाराष्ट्राच्या हातात आल्यानंतरच हे संमेलन आहे. त्यामुळे त्याचा विशेष अभिमान आणि आनंद आहे. पूर्वी अशी एक म्हणायची पद्धत होती, दिल्ली ते अभी बहुत बहुत दूर है, पण अब दिल्ली दूर नाही म्हणायला लावणारं हे संमेलन आहे असं मला मराठी मनाचा देशाच्या राजधानीशी असलेलं नातं जवळ आणणारं हे आपलं संमेलन आहे. हे संमेलन महाराष्ट्राबाहेर आयोजित केलेलं असल्यामुळे परिसंवाद, चर्चा, मुलाखती यांच्या स्वरूपामध्ये थोडे बदल केले आहेत. विशेषतः महाराष्ट्राबाहेरील मराठी लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत किंवा जे त्यांना ऐकायचं आहे त्याबद्दल आपण काही सांगावं असा आम्ही प्रयत्न केला आहे आणि त्यांचं ऐकून घ्यावं हेही आमची इच्छा आहे. अनेक चाकोरी बाहेरील कार्यक्रम योजण्यात आले आहेत. भारतीय भाषांमधील भगिनीभाव सिद्ध करणारं बहुभाषिक कवी संमेलन आहे. अनुवादांवर चर्चा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवनिर्मिती यांचा संबंध शोधण्याचा प्रयत्न आहे आणि ज्येष्ठ मराठी लेखिका आणि प्रकाशक यांचा सत्कारही आहे. ग्रंथदिंडी आज केवढी जोरात झाली ती आपण पाहिली. मराठीतील आता ग्रंथनगरीचं उद्घाटनही झालं आहे आणि मराठीतील अनेक प्रकाशकांची पुस्तकं इथे आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त कवी कट्टा, प्रकाशन कट्टा हे अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहेतच. प्रत्येक अखिल भारतीय साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलन हे सर्वसमावेशक व्हावं असा आमचा प्रयत्न असतो. दिल्लीच्या या संमेलनामध्ये बृहन महाराष्ट्रातील आणि खुद्द दिल्लीतील कवी लेखकांचा मोठा सहभाग आहे. त्यायोगे मराठीचं महाराष्ट्राबाहेरीलचं चित्र आपल्याला दिसेल अशी आमची अपेक्षा आहे. या संस्थेची, या संमेलनाची निमंत्रक संस्था सरहद ही आहे. देशाची राजधानी असलेल्या शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करणं हे अजिबात सोपं नाही. प्रशासकीय शिष्टाचार असतात, सुरक्षा व्यवस्था असते. हे सर्व अडथळे ओलांडून असं एक मोठं संमेलन उभं करण्याबद्दल त्यांना मी आधीच धन्यवाद देते. आणि त्याबरोबर आपल्या जबाबदारीची आपल्याला जाणीव करून देते की त्यांच्या या प्रयत्नांना खरोखर दाद द्यायची असेल तर सर्व कार्यक्रमांना आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि त्यांना प्रोत्साहित करावं ही विनंती. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करून मी थांबते. धन्यवाद. धन्यवाद उषाताई. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. धर्म जात पंथ एक जाणतो मराठी. मराठी किंवा महाराष्ट्र धर्म हा एकात्मतेचा धर्म आहे आणि ही आपली मराठी भाषा आणि मराठी संस्कृती सगळ्या सरहदी पार करून अगदी काश्मीर पर्यंत पोहोचवण्याचं काम करत असलेली सरहद ही संस्था आता उषाताईंनी उल्लेख केला त्याप्रमाणे आजच्या आयोजनाला लाभलेली आहे. मी निमंत्रक संजयजी नहार यांना विनंती करते की या निमित्ताने त्यांनी मनोगत व्यक्त करावं. हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक क्षण आहे. काल जेव्हा पवार साहेबांनी एक किस्सा सांगितला, ते म्हटले संसदेत आयुष्यात पहिल्यांदा आलो, तरुण होतो म्हटले, खूप बोलायची इच्छा होती, पण समोर इतके उंच पंतप्रधान होते की त्यांना पाहिल्यावर
काय सांगायचं हेच विसरून गेलो. तशीच अवस्था आज माझी झालेली आहे की आज इथे नरेंद्र मोदी साहेब आहेत. मनात येताना खूप कल्पना केल्या होत्या की काय काय बोलायचं आपल्याला, पण एखाद्या खूप उंच व्यक्ती समोर काय बोलायचं हे बऱ्याचदा विसरून जातो आपण. मी इतकं सांगतो की जेव्हा लहानपणी आमची सुरुवात झाली ती एका पुण्यातल्या पूर्व भागात हिंसाचार पाहून झाली. वयाच्या 8व्या वर्षी बंदुकीच्या गोळीने मृत्यू झालेला एक तरुण पाहिला आणि काही काळ असं वाटायचं की हिंसाचारातनं सगळे प्रश्न सुटू शकतात. जसं मोठं होत गेलो, सामाजिक काम सुरू केलं आणि मग लक्षात आलं की सगळे प्रश्न बंदुकींनी किंवा हिंसाचाराने सुटत नाहीत. कुठलाही क्रांतिकारक हिंसाचाराचं समर्थन करत नसतो, तो सांगतो की क्रांती होती ती विचारांनीच होत असते. हे पाहत जेव्हा पुढे आलो तेव्हा आमच्या लक्षात असं आलं की आपल्याला जे प्रयत्न करायचे आहेत, सीमावर्ती भागात जे काम सुरू केलं त्याचं सगळ्यात मोठं माध्यम साहित्य आहे. साहित्य आहे, कला आहे, संस्कृती आहे. आणि आपण मग ऐकलं असेल की शमीमा आणि रुकया जेव्हा म्हणत होत्या तर तिच्या एका अत्याची अतिरेक्यांनी हत्या केलेली आहे. तर जिच्या अतिरेक्यांनी हत्या केली त्या मुलीनं जगातल्या मंगलाची कामना करणारा मंत्र म्हणावा. त्या नवकार मंत्रामध्ये कुठंही अमंगळाचा निषेध पण नाहीये. तसंच पसायदान आहे. पसायदानामध्ये आपण एखाद्या माणसाच्या मनातल्या विचारांच्या विरुद्ध म्हणजे विकृतीच्या विरुद्ध लढाई केली पाहिजे, त्या माणसाविरुद्ध नाही असं म्हटलेलं आहे. ते पसायदान हा महाराष्ट्राचा गाभा आहे, ज्या विठ्ठलाची मूर्ती तर दिली गेली. आणि या सर्व कामातून इथे आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब बसलेले आहेत, आदरणीय पवार साहेब आहेत. म्हणजे इतिहास कशी पुनरावृत्ती करतो की जसं आता उज्ज्वल यांनी सांगितलं की 1954 साली संमेलन झालं होतं. त्याही वेळी ते संमेलन दिल्लीवर आक्रमण करण्याचं नव्हतं, तर दिल्ली जिंकण्याचं होतं. असं म्हटलं जातं की दिल्लीची मराठ्यांना, विशेषतः मराठी माणसाला भीती असते आणि तेवढंच आकर्षण पण असतं. इथे राहणारी माणसं सुद्धा बऱ्याचदा एकमेकांना भेटायला टाळतात. इतकी इतिहासातून भीती आपण घेतलेली आहे. पण मला असं वाटतं 88वें साहित्य संमेलन जेव्हा झाले तेव्हा त्या सूत्रसंचालक ताई म्हटल्या की संत नामदेवांनी सांगितलं की जो पंजाब सिकंदराला सैन्याच्या बळावर जिंकता आला नाही तो नामदेवांनी प्रेमाने जिंकला. आज त्याचीच पुनरावृत्ती होतीये, इतिहासाची पुनरावृत्ती होतीये आणि तिचे साक्षीदार आहेत ज्यांना भविष्यामध्ये महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, जेव्हा पवार साहेब इथे आहेत आणि आदरणीय नरेंद्र मोदीजींबद्दल इतकंच सांगतो की ते जेव्हा सांगतात की बंदुकींनी प्रश्न सुटणार नाही. स्वातंत्र्यापूर्वी असं म्हटलं जायचं की लेखणी मोडा आणि बंदुका हातात घ्या. आता वेळ आली बंदुका बाजूला ठेवा आणि लेखणी हातात घ्या. हे या देशाचे पंतप्रधान म्हणून जेव्हा नरेंद्र मोदी सांगतात तेव्हा त्याची प्रेरणा कुठल्या तरी गावात कोपऱ्यात एखादा मुलगा घेतो आणि तो सिराजुद्दीन सारखा मुलगा या जगातलं सगळ्यात मोठं पुस्तकांचं गाव करायचा प्रयत्न करतो. ज्या गावामधले लोक बंदुका बाजूला ठेवतात आणि घरात ग्रंथालय करतात. तर कवींची, लेखकांची आणि नेत्यांची हीच प्रेरणा असते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत घेण्याचा हेतू तोच होता. महादेव गोविंद रानडे यांनी 1878 साली जेव्हा हे सुरू केलं तेव्हा त्यांची कल्पना अशी होती की कुठल्याही विरोधी विचाराला सुद्धा या मंचावर स्थान असलं पाहिजे आणि विरोधक हा आपला शत्रू नसतो. तर त्याचा एक अनेकांत आपल्याकडे म्हटलं जातं की सत्याच्या अनेक बाजू असतात. साहित्य संमेलनाची ही परंपरा अखंडपणे हे 98वें साहित्य संमेलन दिल्लीत होते. मला साहित्य संमेलनाचे काही पदाधिकारी सांगत होते की जर पंतप्रधान येणार खरंच हे माहिती असतं तर आम्ही 100वा तिथे केलं असतं. तर मी त्यांना सांगितलं की नियतीने ती सुद्धा जबाबदारी एका संस्थेवर दिली आमच्यासारख्या छोट्या. पण आम्ही जे काम करतोय एक अशा प्रकारचं काम आपण उभं करूयात आणि त्याची प्रेरणा म्हणून या साहित्य संमेलनातनं ही आज आपण जी नावं घेतो, मग लोकमान्य टिळक असतील, नामदार गोखले असतील, लक्ष्मी केळकर असतील, सावरकर असतील, टोकाची विचार भिन्नता असलेले लोक या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर एकत्र आलेले आहेत. आणि त्या मंचाचं आज उद्घाटन या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. व्यक्तिगत टीका टिप्पणी आपण करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, या महान देशाचे पंतप्रधान ही व्यक्ती नसती, या देशाचे प्रतिनिधित्व करणारे एक महत्वाचे नेते असतात. त्यांच्या हातून होणारं उद्घाटन महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिलं जाईल याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. मी आदरणीय मोदी साहेबांना इतकंच सांगतो की महाराष्ट्र कसा आहे त्याच्याबद्दल आमच्यासारख्या छोट्या माणसांनी सांगायची गरज नाही. पण सेनापती बापट म्हणायचे,
मराठा विना राष्ट्र न चाले, मराठा म्हणजे महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठा हे जाती अर्थाने नव्हतं. या देशाच्या जडणघडणीमध्ये महाराष्ट्राचा वाटा असला पाहिजे आणि तो वाटा सकारात्मक असला पाहिजे, तो द्वेषाचा असू नये. याची पायाभरणी करणार हे मराठी साहित्य संमेलन. इथं सरद संस्थेला संधी मिळाली, या व्यासपीठावर याची संधी मिळाली. मी महामंडळाचं इथं उपस्थित राहिलेल्या सगळ्यांचं, इथं ग्रेटर काश्मीरचे कल्लू साहेब त्यांचं एक वाक्यात कथा सांगतो आणि थांबतो. जेव्हा महाराष्ट्र सदन काश्मीरमध्ये बांधायची वेळ आली आणि काही आंदोलन सुरू झाली तर ते म्हटले की हिंसाचाराने द्वेषानं खूप भोगलंय काश्मीरनी, आता आम्हाला परवडणार नाही, आता प्रेमानं आपण एकत्र आलं पाहिजे. आणि ते सांगण्यासाठी जर आदरणीय पंतप्रधान साहेब साक्षर असतील तर मला असं वाटतं की या देशाचा इतिहास हा नक्कीच उज्ज्वल असेल, भविष्य उज्ज्वल असेल. इतके सांगतो, माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष महाराष्ट्राचे, भारताचे थोर नेते, ज्यांच्याबद्दल स्वर्गीय प्रमोद महाजनांनी 61ला लेख लिहिताना म्हटलं होतं, महाराष्ट्राला तळ हातांवरच्या रेषांप्रमाणे जाणणारा नेता म्हणजे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब. त्यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक उषा तावणे, ज्यांची अध्यक्षपदी निवड झाली ते डॉक्टर ताराराम मालवणकर, राज्य केंद्र सरकारचे अखिल प्रतिनिधी श्री प्रताप जाधव, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे अध्यक्ष श्री राम शिंदे, संसदेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील, देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, या ठिकाणी उपस्थित असलेले संसदेचे सदस्य, अन्य संस्थांचे प्रतिनिधी आणि या संमेलनासाठी जे एकत्र घेतले ते सर्वांचे प्रमुख संजय नाहर, महामंडळाचे सगळे प्रतिनिधी, साहित्यिक आणि साहित्यिक रसिक बंधू. आज मराठी साधस्वतांची दिंडी दिल्लीला आहे आणि याचा मला मनापासूनचा आनंद आहे. मराठी माणूस केवळ नर्मदा फार महाराष्ट्रच नाही तर आपल्या पराक्रमाचा झेंडा असते फार फडकवणारा मराठी माणूस. तो दिल्लीमध्ये दिसतो, हरियाणामध्ये दिसतो, इंदोरमध्ये दिसतो, ग्वालियरमध्ये दिसतो, गुजरातमध्ये अनेक शहरांमधून दिसत असतो. नोकरी कामाच्या निमित्तानं काही लोक देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दिसतात. भीमसेनीच्या तत्वाने जसं यमुनेचं पाणी टाकलं त्याप्रमाणे मराठी साहित्याचा अमृत अनुभव घेण्यासाठी आज पुन्हा एकदा आपण यमुनेच्या तीराला जमलो याचा मला मनापासूनचा आनंद आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीमध्ये दुसऱ्यांदा होते आणि विशेषतः या सारस्वताच्या महामेळाव्याला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हजर राहिले याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आजचे साहित्य संमेलन मराठी भाषिकांच्या दृष्टीनं आनंददायी घटनेच्या पार्श्वभूमीवर संपन्न होत आहे. महाराष्ट्र शासन
महाराष्ट्रातले साहित्यिक, रसिक या सगळ्यांनी एका गोष्टीचा फासपुरावा केला आणि तो म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. आणि हा दर्जा मिळवून देण्यासाठी माननीय नरेंद्र मोदींनी जी भूमिका बजावली त्याबद्दल समस्त मराठी जनतेच्या वतीनं मी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो. 1954 साली पहिल्यांदा दिल्लीला मराठी साहित्य संमेलन झालं आणि त्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू होते. त्यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं आणि ते संमेलन यशस्वी करण्यासाठी त्या काळाचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्य सैनिक आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी काकासाहेब गाडगीळ यांचं फार मोठं योगदान होतं. त्याचं स्मरण करणं मी माझं कर्तव्य समजतो. जवाहरलाल नेहरूंनी जसं संमेलनाचं उद्घाटन केलं त्याची पुनरावृत्ती होताना 70 वर्षांनी या संमेलनाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातून होतंय याचा मला आनंद आहे. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की ज्या वेळेला त्यांना निमंत्रण देण्यासाठी मी गेलो तर त्यांनी अक्षरशः एक मिनिट सुद्धा लावला नाही. महाराष्ट्राचा हा कानावर हा सोहळा आहे, सारस्वतांचा हा सोहळा आहे, माझी उपस्थिती आहे आणि तुम्ही करणार मिळाला असं चंद्रवाडीच्या काठी आचार्यांनी काशी केला. जसं लाखो वारकरी भक्तिभाव जमतात त्याच पद्धतीनं साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रामध्ये हजारो साहित्य प्रेमी दरवर्षी येत असतात आणि देशाच्या राजधानीत होणारं हे साहित्य संमेलन तुमच्या माझ्या आयुष्याचा एक अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे. 37व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्राला सांस्कृतिक दिशा देणारे मराठी विश्वकोशाकडे तळकथीच रक्षण स्वाती जोशी होते. त्यांनी त्याच वेळेला याचा उल्लेख केला काकासाहेब गाडगे हे अध्यक्ष होते आणि ती जबाबदारी माझ्याकडे आली याचा मला आनंद आहे. माझा मृत्यू घडल्याच्या नंतर मोरोपंत यांचं स्मरण होतं आणि त्यांनी त्या ठिकाणी टेकावली आणि आर्या ही घेऊन साहित्यामध्ये मोठी भर टाकली. त्याच्याबरोबरच अनेकांचा उल्लेख त्या ठिकाणी करता येईल आणि त्या भागात जी जी साहित्य संमेलनं अलीकडच्या काळामध्ये झाली सुदैवानं त्याच्यामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली होती. ते नाशिक असो, भोमान असो, सासवड असो, चिपळूण असो, पिंपरी चिंचवड असो, उदगीर असो, अशा अनेक संमेलनांना माझी उपस्थिती होती आणि त्यासमोर काही अत्यंत जाणकार लेखकांची आणि सारस्वतांचा सुसंवाद करण्याची संधी व्यक्तिगत माझ्या जीवनामध्ये मला मिळाली. त्याच्यामध्ये गदिमा असतील, फुलं असतील, नाजो महानगर असतील, अनेक साहित्यिकांची ऋणानुबंध आणि गाठी जुळून आल्या. मला गुरुस्थानी असलेले यशवंतराव चव्हाण हे एक उत्तम साहित्यिक होते. या सर्वांच्या सर्वांसमोर मी स्वतः सुद्धा लिहिता झालो. लोक माझे सांगती याच्या रूपानं तुम्हाला लोकांच्या पुढे व्यक्त झालो. मी सार्वजनिक जीवनाची 30 वर्षापेक्षा अधिक काळ दिल्ली दरबारामध्ये मराठी अस्मिता टिकवण्याच्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी माझ्याकडनं मी प्रयत्न केला गेला आणि कदाचित म्हणूनच स्वागताध्यक्षाची जबाबदारी या संमेलनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर तारा मोहाळकर यांचं त्यांची निवड आणि याचा मला आनंद आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक म्हणून तारा मोहाळकर यांना मराठी जन ओळखतात. मला आठवत आहे
की शिवफुलचं संमेलन होतं आणि त्याच्या उद्घाटनाच्या प्रसंगी माझ्या भाषणामध्ये एक खंत व्यक्त केली की आतापर्यंत इतकी संमेलन झाली पण फक्त 4 महिलांना अध्यक्षपदाचा मान मिळाला. मात्र यावेळी एका महिला साहित्यकाला अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला. याचा मला मनापासून आनंद आहे. मी डॉक्टर तारा भावाकर यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या निवडीसाठी अखिल भारतीय साहित्य संमेलनाने महामंडळाला धन्यवाद देतो. दिल्ली आणि महाराष्ट्र यांचं एक नातं आहे. 11व्या शतकामध्ये आनंदगोपाल चौहाननी दिल्लीची स्थापना केली. तेव्हापासून महाराष्ट्र आणि दिल्लीचे राजकीय आणि सांस्कृतिक संबंध निर्माण झाले. 1666 साली पाचव्या औरंगाबादने त्याचा एक वाढदिवस साजरा केला, तो अभिजाला. अन्यथा दिल्लीमध्ये केला असता ते श्री छत्रपतींच्या स्वाभिमानी साक्षात्कार इथेच घडला असता. पण त्या घटनेपासून प्रेरणा घेऊन मराठी शाहीने आपला झेंडा हा अख्खे भारत फडकवला. याचा मराठी भाषिकांना धन्यवाद आहे. देशाचे प्रधानमंत्री होते चौधरी चरण सिंग आणि ते मला नेहमी सांगायचे, विचारच्या नंतर तुम्ही लोकांनी एक गोष्ट काही ठीक केली नाही. विचारलं काय ठीक केलंय? म्हणजे मराठी आले, दिल्लीपर्यंत पोहोचले, दिल्ली घेतली आणि दिल्लीवर ताबा कायमचा आपल्या हातात ठेवण्याच्या ऐवजी पानिपतला गेले. जाण्याची काही आवश्यकता नव्हती, तर वेगळा इतिहास घडला असता. पण झालं ते झालं. तो इतिहास हा आपण काही विसरू शकत नाही. आज मराठी लेखीने साहित्याच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान दिलं आणि त्याची नोंद देश पातळीवर सुद्धा घेतली आहे. वि. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भारतीय जयवाडे या सर्व मराठी लेखकांना आजपर्यंत ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित केले आणि त्याद्वारे मराठी भाषेची पताका ही देशभरात फडकत राहिली. विजय तेंडुलकरांनी कुणाचाही मुलाहिला न ठेवता लेखन केलं. घाशीराम कोसळ असो, सखाराम भांडे असो, त्यांच्या नाटकामुळं काही वेळी त्यांना रोषाला सुद्धा जावं लागलं, पण ते आपल्या भूमिके बसून हसले नाही. नामदेव रसाळ, कवी यशवंत मनोहर, नारायण सुर्वे यांच्यासारख्या कवींनी सर्वसामान्यांचा विचार हा सातत्याने मांडला. अण्णाभाऊ साठे यांनी गाव कुठावरचं उपेक्षितांचं जगणं मराठी साहित्यात आणलं. त्यांचा साहित्याचा डंका हा रशियापर्यंत पोचला, याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे. या साहित्याच्या क्षेत्रामध्ये अनेक भगिनींनी सुद्धा फार मोठी भर घातली आणि ती नुसती संख्यात्मक नाही तर गुणात्मक सुद्धा आहे. महानभाऊ पंथातील महात्मा मुक्ताबाई, जनाबाई, कान्होकासा यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. सावित्रीबाई फुले, नंतरच्या काळामध्ये शांता शेळके, इंदिरा संत, अरुणा ढेरे काव्यात मराठी साहित्याला सशक्त करण्याचं काम करण्यामध्ये त्यांचं योगदान होतं. आणि मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद स्त्रियांना अधिकाधिक मिळाले तर माझी खात्री आहे की ही परंपरा अधिक मजबूत झाल्याशिवाय राहणार. साधारणतः साहित्य संमेलन घडल्याच्या नंतर महाराष्ट्रात एका गोष्टीची चर्चा सुरू होती, राजकारण्यांचा इथं काय संबंध आणि त्या संबंधीचं लिखाण हे गेले काही दिवस चालतं. यंदा काही अजून झाले नाही, काही झालं मला माहिती नाही, मी वार्ताने बघतोय, पण कुणी याच्या हल्ली लिहिला. खरं म्हणजे तर राजकीय नेते आणि संमेलन यांचाही काही संबंध आहे. माझं स्वच्छ मत आहे की राजकीय नेत्यांनी संमेलन मंचावर यायला काही येऊ नये.
या सवयींचा वाद दरवर्षी कशाला करायचा? राजकारण आणि साहित्य यांच्यातील परस्पर संवाद हा दुसराच आहे. बाळ गंगाधर टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, अटल बिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण अशांची नावं घेता येतील की त्यांनी या सगळ्या क्षेत्राला प्रतिष्ठा दिली. कलेला राजाचे लावलं नाही तर राजांनी साहित्यकारात जोपासली. भूषणकार छत्रपती संभाजी महाराज हे त्याचं उलट उदाहरण आहे. एकूणच राजकारण आणि साहित्याची फारकत होऊ शकत नाही, ते परस्परांना पूरक होऊ शकतात. महाराष्ट्रात साहित्य प्रांतातून राजकीय आखाड्यात उतरलेले आचार्य फर्नांडचे सासरे विरोधी पक्षाचे प्रबळ नेते म्हणून आजही त्यांचा अभिमान आपल्याला आहे. निसर्ग कवी नादू महानवर विधिमंडळात आली. भाष्य कविता घेणारे रामदास कुसोने विधान परिषदेचे सभासद झाले. उस्मानाबाद लेक्चर माने हे आले तर त्याची तक्रार विधिमंडळात कोणी केली नाही. गजी वाजपूरकर यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाची चर्चाच होऊ शकत नाही. त्यांनी लिहिलेले गीत रामायण आधी मराठी माणसाच्या ओठावर आहे. अयोध्यातील राम मंदिराच्या उभारणीच्या काळात सुद्धा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ऐकू येत होतं की गदिमांनी लिहिलेलं गीत रामायण, आणि त्यामुळं या वादावर एकदा पडदा पडेल अशा प्रकारची अपेक्षा आपण या ठिकाणी करू इच्छितो. वाचन संस्कृती वाढवली पाहिजे. पूर्वी पुस्तकासाठी ग्रंथालयाला अवलंबून राहावं लागेल. आज साधनं वाढली, परंतु आता वाचनाला अनेक पर्याय आले. दूरचित्रवाणी आली, मनोरंजनाच्या वाहिन्या आल्या, वृत्तवाहिन्या आल्या, स्मार्टफोन आले. असे ते पुस्तकं मोठ्या प्रमाणावर छापली जातात. गेले 2 दिवस महाराष्ट्राच्या वर्तमानपत्रामध्ये किती टन पुस्तकं दिल्लीमध्ये आली या संबंधीचं सविस्तर वृत्त हे येत आहे, आणि हे येतं दिवसात आहे. पुस्तकं हल्ली छापली जातात आणि ती छापली जातात. गावोगाव ग्रंथ प्रदर्शनं भरवली जातात. त्या माध्यमातून लोकांचं पुस्तकाची होत, तरी सुद्धा नव्या पिढीला पुस्तकाची बांधून कसं ठेवता येईल याची काळजी घेण्याची गरज आहे. काळ झपाट्याने बदलतोय. सध्या समाजाच्या एकात्मतेची लीन त्यामुळे उत्सव चालल्याचे चित्र दिसते. समाज अत्यंत कठीण आणि नाजूक स्थितीतून जातोय, आणि त्याच्यामध्ये साहित्यिकांची जबाबदारी वाढली. महानुभाव पंथ असो, वारकरी परंपरा असो, याचं भान ठेवून महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठलरावजी शिंदे, न्यायमूर्ती कर्वे, आंबेडकर वगैरे सुधाकरांचं वाचन समाजाला नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेवटचा एकच मुद्दा मी मांडू इच्छितो, आणि तो म्हणजे मराठी भाषेचं विशुद्धीकरण. काळाच्या ओघात भाषेवर वेग, परंतु या प्रक्रियेत असे दिसून आले की काही चांगल्या शब्दावर वाईट संस्कार होतात. उदाहरणार्थ बुद्ध या शब्दाचा अर्थ ज्ञानानं परिपूर्ण आणि जागृत असा होता, पण त्याचा वृद्ध असा अपभ्रंश कमी केला ते मला समजत नाही. पण वृद्ध असा अदानी किंवा कमी वृद्धीचा अर्थ रूढ झाला याचं मला वाईट असतं. मराठी साहित्यात असे शब्द जे असतील ते बाजूला केले पाहिजेत, ते नामशेष व्हायला पाहिजे. प्रस्तुत महिला साहित्य संमेलनात अनेक वैशिष्ट्यपूर्ण परिसंवाद, कवी संमेलन, परिचर्चा या आयोजित केलेल्या आहेत. साहित्य रसिकांनी या साहित्य मेजवानीचा आस्वाद घ्यावा, त्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे, पदाधिकारी, सहज संस्थेचे संजय लहान आणि त्यांचे सगळे सहकारी
या सगळ्यांनी कष्ट घेतले. यवनाची होणाऱ्या या सारस्वताच्या सोहळ्याच्या यशस्वीसाठी त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी उपस्थित साहित्यिक, साहित्याचे अभ्यासक, रसिक या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि संमेलनाची शोभा वाढवण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे, त्यांच्या सहकाऱ्यांचे, मुख्यमंत्र्यांचे आणि मान्यवरांचे मी अंतःकरणापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी मान्यवरांच्या माणसं- सहृदयतेचं आपण सगळे टाळ्यांनी जे कौतुक करता आहात, निश्चितच हा एक अतिशय सुंदर सांस्कृतिक आणि माणुसकीचा असा समारोह आहे, याचा प्रत्यय आपण व्यासपीठावरही घेऊ शकतो. अठ्ठ्याण्णवाव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर, लोककला, लोकगीत, लोकसंस्कृती, जात्यावरच्या ओव्या, ग्रामीण स्त्रीच्या धारणा, महाभारत आणि रामायणाचं स्त्रियांमध्ये रुजलेलं बीज अभिजन वर्गासमोर आणणाऱ्या संशोधिका. नाट्यशास्त्र आणि संत साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. त्यांनी एकांकिका, ललित निबंध, संशोधनात्मक लिखाण केलंय. मराठी विश्वकोश, मराठी वाङ्मय कोश, मराठी ग्रंथकोश या महत्वाच्या प्रकल्पांमध्ये त्यांचं अतिशय मोलाचं योगदान आहे. प्रथेप्रमाणे त्यांचा सत्कार साहित्य परिषदेमध्ये झाला. त्यावेळेला मिलिंद जोशी असे म्हटले होते की लोकसाहित्य म्हटलं की एकतर गहिवर घालायचा, नाहीतर तुच्छतेने दुर्लक्ष करायचं, अशी पद्धत रूढ असताना ताराबाईंनी व्रतस्थ भूमिकेतून लोकसाहित्याला अभिजन वर्गाच्या जाणीवेच्या अभ्यासाचा भाग बनवलं. आज जात्यावरच्या कुण्या एका शहाण्या मुलीला जर कळलं की ताराबाई मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा झाल्या आहेत, तर तिला वाटेल ताराबाईंच्या रूपाने तिचीच कोणीतरी एक प्रेमळ, खंबीर, शहाणी मावशी किंवा आजी मराठी जगातल्या या सिंहासनावरती पोचलेली आहे. आणि म्हणूनच कदाचित एरवी आजीकडून ओव्या ऐकणारी नात आज कदाचित म्हणते आहे, दिल्लीमध्ये आज ओवी मारे बाजी, दिल्लीमध्ये आज ओवी मारे बाजी, सुखावले माझे मन, अध्यक्षा तारा आजी, अध्यक्षा तारा आजी. नमस्कार. 2 कमी 100व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण जमलेले आहोत. ही लोकभाषा आहे. 98व्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण जमलो, ही अभिजात भाषा आहे. आणि आपण सगळी मंडळी या निरनिराळ्या बोलींच्या मधनच बोलत आलेले आहोत. आणि या सगळ्या बोलींचं संमेलन म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे असं आपण म्हणू. या संमेलनाचं उद्घाटन सन्माननीय देशाचे पंतप्रधान करत आहेत. ही आमच्या दृष्टीने फार आनंदाची गोष्ट आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमच्या महाराष्ट्राचे जाणते नेते असं ज्यांना आम्ही ओळखतो ते शरदचंद्रजी पवार. संमेलनातला आवर्जून उपस्थित राहिलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपूरहून खास आले, म्हणजे पुन्हा विदर्भातनं आले.
असा सगळा महाराष्ट्राचा कानाकोपरा इथे जमलेला आहे. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी आणि अध्यक्षीय निवड करण्यासाठी जी यंत्रणा आहे अखिल भारतीय मराठी महामंडळ, त्या महामंडळाच्या अध्यक्षा आमची मैत्रीण उषाताई तांबे, या संमेलनाचे पूर्वाध्यक्ष आणि आमचे सन्मित्र रवींद्र शोभणे, अशी ही सगळी या संमेलनाला मुद्दाम आम्हाला घरातनं आणून बोलवून इथपर्यंत स्वागत करणारे आणि मला इथपर्यंत सोडणारे या संमेलनाचे सगळे संयोजक संजयजी नहार आणि त्यांची सगळी टीम, आपण सगळी मराठीवर उदंड प्रेम करणारी माझे बहीण भावंडांनो, आज फार काही बोलायचं नाही असा दम भरलाय मला, कारण नंतर बोलायचंय. पण आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांना ज्या विठ्ठलाची मूर्ती दिली ती विठ्ठल रखुमाईची मूर्ती हे आमचं आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं, आणि हे आमच्या उदार संस्कृतीचं प्रतीक आहे. कारण हा विठ्ठल आला कुठून? कानडा व विठ्ठलू कर्नाटको, कर्नाटकातनं आला, महाराष्ट्रामध्ये स्थिर झाला, आणि आजही वारीसाठी जी मंडळी येतात ती नुसती मराठी मंडळी नसतात. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा पासून ही सगळी मंडळी विठ्ठलाकडे येत असतात. हा विठ्ठल कसा आहे? मराठी माणसासारखा साधा आहे, कष्टकरी माणसासारखा. कांबळ खांदी वाहन पायी डोईस मुंडासे, श्यामल रंगी सान रूपते साधेपण भासे. आत्ताच आपण मूर्ती पाहिली. गोऱ्या रंगाची त्याला हौस नाही, सावळाच येतो, आणि सावळा नुसता नाही, काळा सावळा आहे सगळा. महाराष्ट्राला जो रंग आहे त्या रंगाचाही अभिमान आहे. असा हा विठ्ठल, तो सर्वांना सामावून घेणारा. त्याचे भक्त जर तुम्ही पाहिले तर सर्व जाती जमातीचे भक्त त्याच्या पायाशी जाणारे आहेत. त्याच्यात सर्व व्यवसाय करणारी मंडळी आहेत, सुतारे, लोहारे, चांभारे, गावकुसा बाहेरची मंडळी आहेत, उच्चवर्णीय आमचे एकनाथ महाराज आहेत, आणि सगळ्यांचे शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज आहेत, ज्यांचं पसायदान आपण ऐकलं. या प्रत्येकाने या मराठीची स्तुती केलेली आहे, ही आपल्याला माहित आहे. माझा मराठाची बोल कवतुके परी अमृतातेही पैजा जिंके, असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज. संस्कृत भाषा दैव्य केली, प्राकृत काय चोरापासूनही आली, असं ठणकावून सांगणारे आमचे एकनाथ महाराज. तेव्हा ही अभिजात मराठी झाली, त्याचं पायाभरण करणारी ही सगळी मंडळी आहेत. आणि ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलं, त्याचे विश्लेषण करत असताना महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी राज्य कसं स्थापन केलं त्याचं विश्लेषण आमच्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड यांनी असं केलेलं आहे की संतांनी शिवाजी महाराजांच्या साठी भूमी निर्माण केली होती. कारण मराठी भाषा जी टिकवली ती संतांनी टिकवली. भाषा ही प्रत्यक्ष जीवनात असावी लागते, कारण भाषा ही एक जैविक अशी गोष्ट आहे, जिवंत. जर भाषा बोलली तर ती जिवंत राहते, नुसती पुस्तकातनं आणि ग्रंथातनं ती जिवंत राहत नाही. म्हणून भाषा ही जैविक आहे. आणि महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचं स्मरण मराठीतनं करायला लावणारी ही भाषा संतांनी जिवंत ठेवली आमच्या. आणि आमच्या या संतांच्या मध्ये मुद्दाम आवर्जून सांगते की मराठी साहित्याचा उगम कुठे झाला, अमुक साली शाळा निघाली आणि माणसं शिकायला लागली, हे आमचं आधुनिक पांडित्य झालं. ज्या दिवशी आईने पहिली ओवी आपल्या बाळाला म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, असं म्हणणारा आमचा सावता माळी, त्यांनी ही भाषा जिवंत ठेवलेली आहे. फार कशाला, जनाबाई मुक्ताबाई तर आपल्याला माहितीच आहेत की विठ्ठलाला आणि जनाबाई बरोबर दळायला लागला, कांडायला लागला, पाणी भरायला लागला.
जणी बैसली नाही आला पाणी नाही सणाला. मुद्दाम बोली भाषेत सांगते. जणी बैसली नाही आला पाणी नाही सणाला, हाती घेऊन घागरी देव निघाले तातडी, जनाबाईला आंघोळ घालायला. ही आमची मराठी भाषा आणि ह्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय. या सगळ्यांना मिळून हे अभिजातपण आलेलं आहे. जास्त आत्ता बोलत नाही, पण आमचा हा विठू सगळ्यांना आपल्या पदराखाली घेणारा आहे, आपल्या सावलीखाली घेणारा आहे. या संतांच्या मध्ये अंत्यज म्हणजे ज्याला आज आपण बीसी आणि ओबीसी वगैरे म्हणतो, ही सगळी मंडळी त्याचे परमभक्त आहेत. हे कुठल्याही शाळेत शिकले नाहीत, त्यांना कोणीही शिकवलं नाही आणि तरी सुद्धा ते मराठीमध्ये काव्य करत होते. याचा अर्थ मराठी फक्त लिखित मध्ये नाही, ती बोलीतनं निर्माण झाली, बोलीमधनं पसरली आणि म्हणून शिवाजी महाराजांना खेड्यापाड्यातले मावळे मिळाले. भाषा ही जिवंत राहिली त्यांच्यामुळे. आणि भाषा हे संस्कृतीचं बलस्थान असतं. कुठलीही भाषा आजही जगाच्या पाठीवर कुठे हिंडत असलो, आणखीन मराठी शब्द ऐकायला आला तर आपण चमकून बघायला लागतो. तुम्ही नागपूरचे का? तुम्ही महाराष्ट्रातले का? तर हे भाषेचं आपलेपण निर्माण करणारी, भाषा ही जोडणारी गोष्ट असायला पाहिजे, तोडणारी नाही. पंतप्रधान महाशय हे महाराष्ट्राचं प्रतीक म्हणून आपल्याला दिलेलं आहे की ही भाषा जोडणारी आहे. याच्यापेक्षा आत्ता मी जास्त बोलत नाही, कारण संत साहित्याने आम्हाला हे शिकवलंय. पण अंत्यज स्त्रिया सुद्धा आमच्या बोलत होत्या आणि आज ज्याला आम्ही पुरोगामी म्हणतो आणि कोणी कोणी उपहासाने पुरोगामी म्हणतात, ते पुरोगामी काही म्हणू देत, पण खरोखरच आमचे संत हे पुरोगामी आहेत. त्याची उदाहरणं जात पात पक्ष पंथ स्त्री पुरुष भेदाच्या पलीकडे. त्यामुळे स्त्री अध्यक्ष झाली हा महत्वाचा मुद्दा नाही, गुणवत्ता हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून दिल्लीचं तख्त राखणारा महाराष्ट्र माझा हा साहित्यातनं जिवंत राहिलेला आहे, कर्तबगारीतनं जिवंत राहिलेला आहे. ज्या ठिकाणी संमेलन होत आहे त्या ठिकाणी मराठी माणसाने एकदा छावणी टाकलेली आहे. हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. या संमेलनाचा 70 वर्षापूर्वी जे लक्ष्मण शास्त्री जोशी अध्यक्ष होते, त्यांना मी गुरुस्थानी मानते. त्यांचा सहवास मला काही काळ लाभला, त्यांच्याबरोबर मी काही काळ काम केलं विश्वकोशामध्ये, याचाही मला अभिमान आहे. त्या काळामध्ये जे काकासाहेब गाडगीळ साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते आणि आज पुन्हा महाराष्ट्राचे शरदचंद्रजी पवार आहेत, तर ते काकासाहेब गाडगिळांच्या नावाने मला नुकताच एक पुरस्कार त्यांच्या नातवानी सांगलीला आणून दिला घरामध्ये, अनंतराव गाडगिळांनी. आणि कदाचित शरद भाऊंच्या लक्षात नसेल, परंतु त्यांच्या राष्ट्रवादीने एकेकाळी माझी मुलाखत घेतली होती आणि त्यानंतर त्यांचं कुठेतरी भाषण झालं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये अजून कोणी कोण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हायला पाहिजेत. ती जी काही 5-6 नावं घेतली होती त्यात एक माझं नाव होतं, ते छापलेलं अजून माझ्याकडे आहे. आज असा गंमतशीर योगायोग आलेला आहे की ज्यांना मी गुरुस्थानी मानते ते शास्त्री बुवा म्हणजे जोशीजी, लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या जाग्यावर मला उभं राहण्याचं भाग्य मिळालं. ज्यांनी ती इच्छा प्रकट केली होती ते स्वागताध्यक्ष आहेत आणि ज्या प्रधानमंत्र्यांचा तो अधिकार आहे, त्या राजधानीमध्ये हे संमेलन होत आहे आणि प्रधानमंत्री त्याचं उद्घाटन करता आहेत. या सगळ्या अतिशय आनंदाच्या गोष्टी आहेत. हा आनंद आपण पुढचे 3 दिवस सगळ्यांच्या संगतीमध्ये घेणार आहोत आणि आपण एकमेकांचं मैत्र जोडून पुढे जाणार आहोत. कारण भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले.
साक्षात मराठी शारदेने आपल्याशी संवाद साधल्याचा भाव सगळ्यांच्या मनात आहे. आणि उद्घाटन सत्र इथलं संपल्यानंतर पुढे आपल्या संमेलनस्थळी उद्घाटन सत्रामध्ये आपल्याला डॉक्टर तारा भवाळकर यांचं सविस्तर भाषण जे आहे त्याचा सुद्धा आनंद घ्यायचा आहे. त्याची उत्सुकता आतापासून मनामध्ये आहे. आता छत्रपती शिवरायांचा उल्लेख डॉक्टर तारा भवाळकर यांनी केला. मराठी भाषा ही व्यवहाराची, राज्य व्यवहाराची भाषा होऊ शकते, हा विश्वास आणि हा दृष्टिकोन आपल्याला छत्रपती शिवरायांनी दिला. आज आता ताराबाई म्हणाल्या त्याप्रमाणे मराठी ही लोकभाषा तर आहे, ती अभिजात भाषा आहे, ती अभिजनांची भाषा आहे, ती राज्य भाषा आहे, पण त्याचबरोबर ती शासन व्यवहारातली राजभाषा सुद्धा व्हायला हवी असा आपणा सगळ्यांच्या मनातला जो आग्रह आहे त्याला नियमाचं स्वरूप ज्यांच्या नेतृत्वामुळे नुकतंच प्राप्त होऊ घातलेला आहे आणि आता आपले सर्व शासकीय व्यवहार मराठी भाषेतूनच होतील ही अनिवार्यता ज्यांच्या नेतृत्वातून आपल्यापर्यंत पोहोचते आहे असे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी विनंती करते. स्वागत. अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला उद्घाटक म्हणून लाभलेले भारताची पताका अखिल विश्वामध्ये ज्यांनी फडकवली असे भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, स्वागत अध्यक्ष आणि आपले ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, 98व्या संमेलनाच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर तारा भवाळकर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित 97व्या संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणेजी, डॉक्टर उषाताई तांबे, श्री संजय नाहर, श्री प्रकाश पागे, श्रीमती उज्ज्वला मेहेंदळे, या सभागृहात उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे ताराबाईंचं भाषण ऐकल्यानंतर त्या भाषणामध्येच आपण राहावं असं आपल्या सगळ्यांना वाटतंय. आणि माननीय प्रधानमंत्री महोदयांचं भाषण ऐकण्याची उत्कंठा आपल्याला आहे. त्याच्यामध्ये सुरात असुराचं काम करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. पण आपल्या सर्वांकरता ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिलं संमेलन हे दिल्लीमध्ये होत आहे. मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं मनापासनं त्यांचे आभार मानतो की जगभरातील मराठी माणसाच्या मनामध्ये जे होतं की आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे, ते स्वप्न आपण पूर्ण केलं. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच हे संमेलन या ठिकाणी याकरता होत आहे की सरस्वतीचे सर्व पुत्र वाट पाहत होते की कधी आमच्या भाषेला अभिजात दर्जा मिळतो, तेव्हाच आम्ही दिल्लीमध्ये संमेलन घेऊ. आणि म्हणून हे संमेलन आज दिल्लीमध्ये होत आहे. आपल्याला याची देखील कल्पना आहे की परकीय आक्रमकांनी ज्यावेळेस आपल्या भाषेला देखील त्या ठिकाणी एक प्रकारे प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे ठरवलं की संपूर्ण राजकारभारामध्ये मराठीचाच उपयोग होईल आणि राजकारभारामध्ये जेवढे फारसी आणि अरबी शब्द आले होते ते सर्व शब्द बदलून
आपले मराठी शब्द त्या ठिकाणी वापरण्याची सक्ती आणि त्याची आज्ञावली ही पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी तयार केली. आणि म्हणूनच स्वभाषेचा आग्रह किंवा स्वभाषेचा स्वाभिमान हा देखील छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच आपण शिकलो. आणि ज्याचा उल्लेख झाला की ही गोष्ट कदाचित हा एक मोठा योगायोग आहे की ज्या तालकटोरा स्टेडियम मध्ये आपला सगळा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे, त्याच ठिकाणी 1737 साली राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांच्यासोबत थोरल्या बाजीरावांनी आपली मराठ्यांची छावणी लावली होती आणि त्यानंतर आपण दिल्ली जिंकली होती. त्यामुळे आता आमचा मराठी माणूस आपल्या विचारांनी पुन्हा या संमेलनातनं दिल्ली जिंकणार आहे, हे मला सांगताना अत्यंत आनंद वाटतोय. आपल्याला कल्पना आहे की 1988 साली जेव्हा विश्व मराठी संमेलन झालं होतं आणि पवार साहेबही होते आणि त्या संमेलनामध्ये पु ल देशपांडेंनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की जो आपल्या मातृभाषेवर प्रेम करतो त्यालाच माया आणि वात्सल्य काय असते समजतं, आणि ज्याला माया आणि वात्सल्य समजतं तो कधी दुसऱ्या भाषेचा दुस्साहस करूच शकत नाही. त्यामुळे तो दुसऱ्या भाषेवरही प्रेम करतो. मला असं वाटतं की मराठी माणसांनी नेहमीच आपल्या भाषेवर प्रेम केलेलं आहे आणि ही जी काही एक मोठी परंपरा आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी वेगवेगळ्या वक्त्यांनी केला, त्यामुळेच मराठी ही अतिशय समृद्ध अशा प्रकारची भाषा आहे. कारण ती लोकभाषा झाली आणि त्यातनं जे काही लोकसाहित्य तयार झालं त्यातून खऱ्या अर्थानं मराठी पुढे जात गेली. आणि आत्ताच ताराबाईंनी सांगितलं की आमच्या संतांनी, आमच्या वारकरी संप्रदायाने कशा प्रकारे या मराठीला पुढे नेण्याचं काम केलं. आणि लीळाचरित्र असेल, ज्ञानेश्वरी असेल, 12व्या शतकामध्ये इतक्या आधुनिक स्वरूपात आलेले ही जी काही ग्रंथ आहेत ते देखील मराठी किती समृद्ध त्या काळातही होती हे आपल्याला या ग्रंथांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि म्हणूनच या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये दिल्लीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातनं आणि देशभरातनं लोक आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की मराठी माणूस हा कला, साहित्य, संस्कृती याच्यामध्ये रममाण होणार आहे, किंबहुना त्याच्या ठाई कला, साहित्य आणि संस्कृती वसलेली आहे. आमच्यासारखे काही लोक आहेत की ज्यांच्या ठाई खाद्य संस्कृती जास्त वसलेली आहे. पण मला असं वाटतं की त्यामुळेच या ठिकाणी मराठी भाषा अशी आहे की ज्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त वेगवेगळी साहित्य संमेलनं त्या ठिकाणी होत असतात आणि सर्व प्रकारच्या विचारांना, सर्व प्रकारच्या मला असं वाटतं बोलीभाषांना त्या साहित्य संमेलनांमध्ये एक प्रकारे महत्व मिळत असतं. अशा या मराठीची सेवा करण्याची संधी आपल्या सर्वांना या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मिळते आहे. मी यापेक्षा अधिक बोलणार नाही. मी अखिल भारतीय साहित्य संमेलनाला, त्याच्या नूतन अध्यक्षांना, आताच्या अध्यक्षांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मला विश्वास आहे संजयजी, आपण सर्वांनी ही जी मेहनत केलेली आहे, हे अधिवेशन खूप ऐतिहासिक अशा प्रकारचं अधिवेशन होईल. 2 वर्षांनी 100वे अधिवेशन करायचं आहे आणि 3 वर्षांनी या अधिवेशनांना 150 वर्ष होत आहेत. त्यामुळे ही दोन्ही अधिवेशनं अत्यंत महत्वाची असणार आहेत. त्याही वेळी आपण अशाच प्रकारे मराठीवर प्रेम करणाऱ्यांचा हा जो काही मेळा आहे अतिशय भव्य अशा प्रकारचा साजरा करू, हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा खूप खूप या संमेलनाला शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती सुसंस्कृत मानवी अनुबंध मगाशी आपण बघितले. पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला वेळेवरती पाणी देण्याची सुसंस्कृतपणा असणारे आपले पंतप्रधान आहेत. मराठी भाषेवरती, मराठी माणसावरती, महाराष्ट्रावरती प्रेम करणारे
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्याचा उत्सव मुंबईत साजरा केला होता, तेव्हा मराठीमधले ळ, ल, च, च, ज, ज हे कुठेही न चुकता उच्चारणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत. अशा आमच्या पंतप्रधानांना यानंतर मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. स्वराज्य, स्वदेशी आणि स्वभाषा यावर प्रेम करायला शिकवणारे असे आपले माननीय पंतप्रधान महोदय. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. कार्यक्रम में उपस्थित वरिष्ठ नेता श्रीमान शरद पवार जी, महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन के अध्यक्ष डॉक्टर तारा भवालकर जी, पूर्व अध्यक्ष डॉक्टर रविंद्र शोभणे जी, सभी सदस्यगण, मराठी भाषा के सभी विद्वद्गण और उपस्थित भाई और बहनों, अभी डॉक्टर तारा जी का भाषण पूरा हुआ तो मैंने ऐसे ही कहा फार छान. तो उन्होंने मुझे गुजराती में जवाब दिया कि बड़े पर गुजराती आवड़े थे. देशाच्या आर्थिक राजधानीच्या राज्यातून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी सारस्वतांना माझा नमस्कार. आज दिल्ली की धरती पर मराठी भाषा के इस गौरवशाली कार्यक्रम का आयोजन हो रहा है. अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन एक भाषा या राज्य तक सीमित आयोजन नहीं है. मराठी साहित्य के इस सम्मेलन में आजादी की लड़ाई की महक है. इसमें महाराष्ट्र और राष्ट्र की सांस्कृतिक विरासत है. ज्ञानोबा तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्ली अतिशय मनापासून अभिवादन करते. भाइयों बहनों, 1878 में पहले आयोजन से लेकर अब तक अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन देश की 147 वर्षों की यात्रा का साक्षी रहा है. महादेव गोविंद रानडे जी, हरिनारायण आप्टे जी, माधव श्रीहरि अणे जी, शिवराम परांजपे जी, वीर सावरकर जी, देश की कितनी ही महान विभूतियों ने इसकी अध्यक्षता की है. शरद जी के आमंत्रण पर आज मुझे इस गौरवपूर्ण परंपरा से जुड़ने का अवसर मिल रहा है. मैं आप सभी को, देश दुनिया के सभी मराठी प्रेमियों को इस आयोजन की बहुत बहुत बधाई देता हूं.
आणि आज तर जागतिक मातृभाषा दिवस आहे. तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला. साथियों, मैं जब मराठी के बारे में सोचता हूं तो मुझे संत ज्ञानेश्वर का वचन याद आना बहुत स्वाभाविक है. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके. यानी मराठी भाषा अमृत से भी बढ़कर मीठी है. इसलिए मराठी भाषा और मराठी संस्कृति के प्रति मेरा जो प्रेम है, आप सब उससे भली भांति परिचित है. मैं आप विद्वानों की तरह मराठी में उतना प्रवीण तो नहीं हूं, लेकिन मराठी बोलने का प्रयास, मराठी के नए शब्दों को सीखने की कोशिश मैंने निरंतर की है. साथियों, ये मराठी सम्मेलन एक ऐसे समय हो रहा है जब छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक के 350 वर्ष पूरे हुए हैं. जब पुण्य श्लोक अहिल्याबाई होलकर जी की जन्म जयंती के 300 वर्ष हुए हैं और कुछ ही समय पहले बाबा साहब अम्बेडकर के प्रयासों से बने हमारे संविधान ने भी अपने 75 वर्ष पूरे किए हैं. साथियों, आज हम इस बात पर भी गर्व करेंगे कि महाराष्ट्र की धरती पर मराठी भाषी एक महापुरुष ने 100 वर्ष पहले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का बीज बोया था. आज ये एक वटवृक्ष के रूप में अपना शताब्दी वर्ष मना रहा है. वेद से विवेकानंद तक भारत की महान परंपरा और संस्कृति को नई पीढ़ी तक पहुंचाने का एक संस्कार यज्ञ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिछले 100 वर्ष से चला रहा है. मेरा सौभाग्य है कि मेरे जैसे लाखों लोगों को आरएसएस ने देश के लिए जीने की प्रेरणा दी है और संघ के ही कारण मुझे मराठी भाषा और मराठी परंपरा से जुड़ने का भी सौभाग्य प्राप्त हुआ. इसी कालखंड में कुछ महीने पहले मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा दिया गया है. देश और दुनिया में 12 करोड़ से ज्यादा मराठी भाषी लोग हैं. मराठी को अभिजात भाषा का दर्जा मिले, इसका करोड़ों मराठी भाषियों को दशकों से इंतजार था. ये काम पूरा करने का अवसर मुझे मिला. मैं इसे अपने जीवन का बड़ा सौभाग्य मानता हूं. माननीय विद्वद्जन, आप जानते हैं, भाषा केवल उसके संवाद का माध्यम पर नहीं होती है. हमारी भाषा हमारी संस्कृति की संवाहक होती है. ये बात सही है कि भाषाएं
समाज में जन्म लेती है, लेकिन भाषा समाज के निर्माण में उतनी ही अहम भूमिका निभाती है। हमारी मराठी ने महाराष्ट्र और राष्ट्र के कितने ही मनुष्यों के विचारों को अभिव्यक्ति देकर हमारा सांस्कृतिक निर्माण किया है। इसलिए समर्थ रामदास जी कहते थे, मराठा तीतू का मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, आहे तितके जतन करावे, पुढे आणि मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे। जिकडे तिकडे मराठी एक संपूर्ण भाषा है, इसलिए मराठी में शूरता भी है, वीरता भी है, मराठी में सौंदर्य भी है, संवेदना भी है, समानता भी है, समरसता भी है। इसमें आध्यात्म के स्वर भी है और आधुनिकता की लहर भी है। मराठी में भक्ति भी है, शक्ति भी है और युक्ति भी है। आप देखिए, जब भारत को आध्यात्मिक ऊर्जा की जरूरत हुई तो महाराष्ट्र के महान संतों ने ऋषियों के ज्ञान को मराठी भाषा में सुलभ कराया। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत नामदेव, संत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, गोरा कुमार और बहिणाबाई, महाराष्ट्र के कितने ही संतों ने भक्ति आंदोलन के जरिए मराठी भाषा में समाज को नई दिशा दिखाई। आधुनिक समय में भी गजानन दिगंबर माडगुलकर और सुधीर फड़के की गीत रामायण ने जो प्रभाव डाला वो हम सब जानते हैं। साथियों, गुलामी के सैकड़ों वर्षों के लंबे कालखंड में मराठी भाषा आक्रांताओं से मुक्ति का भी जयघोष बनी। छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज और बाजीराव पेशवा जैसे वीर मराठा वीरों ने दुश्मनों को नाको चने चबाना दिए, उनको मजबूर कर दिया। आजादी की लड़ाई में वासुदेव बलवंत फड़के, लोकमान्य तिलक और वीर सावरकर जैसे सेनानियों ने अंग्रेजों की नींद उड़ा दी। उनके इस योगदान में मराठी भाषा और मराठी साहित्य का बहुत बड़ा योगदान था। केसरी और मराठा जैसे समाचार पत्र, कवि गोविंदाग्रज जी की ओजस्वी कविताएं, राम गणेश गडकरी के नाटक, मराठी साहित्य से राष्ट्र प्रेम की जो धारा निकली, उसने पूरे देश में आजादी के आंदोलन को सींचने का काम किया। लोकमान्य तिलक ने गीता रहस्य भी मराठी में ही लिखी थी, लेकिन उनकी इस मराठी रचना ने पूरे देश में एक नई ऊर्जा भर दी थी। साथियों, मराठी भाषा और मराठी साहित्य ने समाज के शोषित, वंचित वर्ग के लिए सामाजिक मुक्ति के द्वार खोलने का भी अद्भुत काम किया है। ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षि कर्वे, बाबा साहब आंबेडकर, ऐसे कितने ही महान समाज सुधारकों ने मराठी भाषा में
नए युग की सोच को सिंचने का काम किया था। देश में मराठी भाषा ने बहुत समृद्ध दलित साहित्य भी हमें दिया है। अपने आधुनिक चिंतन के कारण मराठी साहित्य में विज्ञान कथाओं की भी रचनाएं हुई है। अतीत में भी आयुर्वेद, विज्ञान और तर्कशास्त्र में महाराष्ट्र के लोगों ने अद्भुत योगदान दिया है। इसी संस्कृति के कारण महाराष्ट्र ने हमेशा नए विचारों और प्रतिभाओं को भी आमंत्रित किया और महाराष्ट्र ने इतनी प्रगति की है। हमारी मुंबई महाराष्ट्र ही नहीं बल्कि पूरे देश की आर्थिक राजधानी बनकर उभरी है। और भाइयों बहनों, जब मुंबई का जिक्र आया है तो फिल्मों के बिना न साहित्य की बात पूरी होगी और न मुंबई की। ये महाराष्ट्र और मुंबई ही है जिसने मराठी फिल्मों के साथ साथ हिंदी सिनेमा को ये ऊंचाई दी है। और इन दिनों तो छावा की धूम मची हुई है। संभाजी महाराज के शौर्य से इस रूप में परिचय शिवाजी सावंत के मराठी उपन्यास ने ही कराया है। साथियों, कवि केशव सूत का एक पद है, जूने जाऊं दया मरना लागूनी जाळूनी किंवा परूनी टाका सड़त न एक्या ठाई ठाका। यानी हम पुरानी सोच पर थमे नहीं रह सकते। मानवीय सभ्यता, विचार और भाषा लगातार इवॉल्व होते रहते हैं। आज भारत दुनिया की सबसे प्राचीन जीवंत सभ्यताओं में से एक है, क्योंकि हम लगातार इवॉल्व हुए हैं। हमने लगातार नए विचारों को जोड़ा है, नए बदलावों का स्वागत किया है। भारत में दुनिया की सबसे बड़ी भाषाई विविधता इसका प्रमाण है। हमारी ये भाषाई विविधता ही हमारी एकता का सबसे बुनियादी आधार भी है। मराठी खुद इसका सबसे बड़ा उदाहरण है, क्योंकि हमारी भाषा उस मां की तरह होती है जो अपने बच्चों को नए से नया, अधिक से अधिक ज्ञान देना चाहती है। मां की तरह ही भाषा भी किसी से भेदभाव नहीं करती। भाषा हर विचार का, हर विकास का आलिंगन करती है। आप जानते हैं, मराठी का जन्म संस्कृत से हुआ है, लेकिन इसमें उतना ही प्रभाव प्राकृत भाषा का भी है। ये पीढ़ी दर पीढ़ी आगे बढ़ी है। इसने मानवीय सोच को और अधिक व्यापक बनाया है। अभी मैंने लोकमान्य तिलक जी की गीता रहस्य का जिक्र किया। गीता रहस्य संस्कृत गीता की व्याख्या है। तिलक जी ने मूल गीता के विचारों को लिया और मराठी बोध से उसे और ज्यादा जन सुलभ बनाया। ज्ञानेश्वरी गीता में भी संस्कृत पर मराठी में टिप्पणी लिखी गई। आज वही ज्ञानेश्वरी देश भर के विद्वानों और संतों के लिए गीता को समझने के लिए एक मानक बन गई है। मराठी ने
दूसरी सभी भारतीय भाषाओं से साहित्य को लिया है और बदले में उन भाषाओं को भी समृद्ध किया है। जैसे कि भार्गव राम विठ्ठल बरेकर जैसे मराठी साहित्यकारों ने आनंद मठ जैसी कृतियों का मराठी अनुवाद किया। विंदा करंदी, इनकी रचनाएं तो कई भाषाओं में आई। उन्होंने पन्नाधाय, दुर्गावती और रानी पद्मिनी के जीवन को आधार बनाकर रचनाएं लिखी। यानी भारतीय भाषाओं में कभी कोई आपसी वैर नहीं रहा। भाषाओं ने हमेशा एक दूसरे को अपनाया है, एक दूसरे को समृद्ध किया है। साथियों, कई बार जब भाषा के नाम पर भेद डालने की कोशिश की जाते हैं तो हमारी भाषाओं की साझी विरासत ही उसका सही जवाब देती है। इन भ्रमों से दूर रहकर भाषाओं को समृद्ध करना, उन्हें अपनाना, ये हम सबका सामूहिक दायित्व है। इसलिए आज हम देश की सभी भाषाओं को मेन स्ट्रीम लैंग्वेज के रूप में देख रहे हैं। हम मराठी समेत सभी प्रमुख भाषाओं में शिक्षा को बढ़ावा दे रहे हैं। अब महाराष्ट्र के युवा मराठी में हायर एजुकेशन, इंजीनियरिंग और मेडिकल की पढ़ाई वहां का युवा आसानी से कर सकेंगे। अंग्रेजी न जानने के कारण प्रतिभाओं की उपेक्षा करने वाली सोच को हमने बदल दिया है। साथियों, हम सब कहते हैं कि हमारा साहित्य समाज का दर्पण होता है। साहित्य समाज का पथ प्रदर्शक भी होता है। इसलिए साहित्य सम्मेलन जैसे कार्यक्रमों की, साहित्य जैसे जुड़ी संस्थाओं की देश में बहुत अहम भूमिका होती है। गोविंद रानडे जी, हरिनारायण आप्टे जी, आचार्य अत्रे जी, वीर सावरकर जी, इन महान विभूतियों ने जो आदर्श स्थापित किए, मैं आशा करता हूं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडल उन्हें और आगे बढ़ाएगा। 2027 में साहित्य सम्मेलन की इस परंपरा को 150 वर्ष पूरे होंगे और तब 100वां सम्मेलन होगा। मैं चाहूंगा आप इस अवसर को विशेष बनाएं। इसके लिए अभी से तैयारी करें। कितने ही युवा आजकल सोशल मीडिया के जरिए मराठी साहित्य की सेवा कर रहे हैं। आप उन्हें मंच दे सकते हैं, उनकी प्रतिभा को पहचान दे सकते हैं। ज्यादा से ज्यादा लोग मराठी सीखें, इसके लिए आप ऑनलाइन प्लेटफॉर्म को, भाषिणी जैसे इनिशिएटिव्स को बढ़ावा दें। मराठी भाषा और साहित्य को लेकर युवाओं के बीच प्रतियोगिताओं का आयोजन भी किया जा सकता है। मुझे विश्वास है आपके ये प्रयास और मराठी साहित्य की प्रेरणाएं विकसित भारत के लिए 140 करोड़ देशवासियों को नई ऊर्जा देंगे, नई चेतना देंगे, नई प्रेरणा देंगे। आप सभी महादेव गोविंद रानडे जी, हरिनारायण आप्टे जी, माधव श्री हरि अणे जी, शिवराम परांजपे जी जैसे महान व्यक्तित्वों की महान परंपरा को आगे बढ़ाएं। इसी कामना के साथ आप सभी का एक बार फिर बहुत बहुत धन्यवाद।
अतिशय रंजक झालेला असा क्षण आपणा सगळ्यांसाठी. आपण सर्वांनी उभं राहून मानवंदना दिलेली आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांना. यानंतर शमीमा अख्तर पसायदान म्हणतील आणि मग आजच्या उद्घाटन सोहळ्याची सांगता होईल. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने सांगता होईल. हॅलो. आता विश्वात्मके देवे येणे वागत्ने तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान है जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूतान परस्परे पढो मैत्र जीवाचे दुरिताचे ते मेरे जाओ विश्व सुधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांचे मांडियाली अनवरत भूमंडळी भेटतो भूता सला कल्पतरुचे आरभ चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमी जे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोया रे हो तू किं बहुणा सर्व सुखी पूर्ण होवो नीतिनी लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टान दृष्ट विजये होवावे जी येथ मणि श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया
किया देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, स्वागताध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि उपस्थित मंचावरील इतर सर्व मान्यवर सगळ्यांचे मनपूर्वक आभार प्रकट करतो आणि यातील अन्य मान्यवरांसमवेत आपला उद्घाटन सत्राचा पुढील भाग आपल्याला तालकटोरा येथे जिथे आपलं संमेलन स्थळ